चांदा चौकडी चांदा चौकडी तू आज केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आले गे ती अशी झोपायची माझ्या मांडीवर. ह्याला तिकडे घे आधी, ह्याला तिकडे घे. तू इकडे हो ना, तुझं काय रे मध्ये मध्ये हायला गावात कोणची बाई दिसली का तुझ्या बरोबर बाजूला जाऊन थांबतो. गावात सुधारायचं रे तू ना. काय सपना ए याला नीट बोलायला हवा. लाका तुम्ही राव लय सन्मान खनवान दिसताय राव. फक्त मिशा काढायला पाहिजे त्या. काय झालं? अहो अवघड जागा कुत्र चावलं याला. बोल अवघड जागा कुत्रा चावूस तर हा कुत्रा काय करत होता? टक्कल का केलाय? टक्कल का केला सांगायला? टक्कल का केला? त्याचा बाप मिळालाय ना. आले एका बायकोचे दोन दोन नवरे. नीट बोला एका बायकोचे दोन दोन नवरे. मग खोटं बोलते काय खरंच आहे की? बरं सध्या ते सगळं जाऊ दे. मंजुळा वहिनी आल्यावर आता टेन्शनच आहे सगळं. हा ना राव. आता तिच्यापाशी कोण झोपणार? काय झालं मला सांगितलं? मी तसल्या पटापट्या चढीवर झोपतो बाहेर. आणि तो मोकळी टाकली बाहेरून पिक्चर दिसतो. कुत्र्याला काय वाटलं ते मासाच हालतोय काय मग तिला ना गाफ्त करणं धरलंय मला. अगायो म्हणजे अवघड जाग्यावर. अवघड जाग्यावर. अयो मग रे दोन दात बसले तर त्याच पानबा त्याच काय झालंय माहितीये का? आता आमच्या मोठ्या नवऱ्याला मटण खाऊ वाटलं जरास. मग म्हणलं आता शेजारच्या गावात आपल्या जत्रा आहे तेव्हा म्हणलं तिथं नेऊन मटण चारवा. आपले हाय 4-5 पाहुणे ओळखीचे. तेव्हा तुमची जरा गाडी द्या. 2 दगड ठेवते असं आणि त्या 2 दगडा बॅलन्स करून बसलोय उघड्यावर अख्खं उघड्या ठेवून बसला होता. इकडे एक पाय इकडे एक पाय. तुम्हाला सांगतो 4 दिवसांना झालेलीच होती. आणि आबा पुढं काय झालं ऐका. तुमच्या सारखा काळा बैल आला. आबा म्हणजे तुमचं काळा बैल नाही का बांधेल. काळा बैल आला आणि त्याने काय काळ पाहिलं काय लू त्या काळ्या डुंगराला अशी टुसली दिली का गुलब्या डायरेक्ट वड्यात नाही डायरेक्ट गोवा. चांदा चौकडी चांदा चौकडी